सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने संपूर्ण जिल्हाभरात नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले। या दरम्यान पोलीस दलाने विविध कारवाई करत अनेक गुन्हेगारांना गजाआड केले। अशातच एलसीबीच्या पथकाने स्पिरिटच्या वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करत मोठा साठा जप्त केलाय। यात 3 लाख रुपये किमतीचे 200 लिटर क्षमतेचे 10 प्लास्टिक ड्रम, स्पिरिट हस्तगत, चालक सुरेंद्र पंडित मराठे वर्ष 42 वर्ष बडवणी याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय। तर जिल्हाभरातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या कारवाईत वाहतुकीचे नियम मोडणे, हातभट्टी, मोकळ्या जागेत दारू पिणे, हॉटेल लॉजेसची तपासणी, हिस्ट्री शीटर व रेकॉर्डिंगवरील गुन्हेगार चेक करणे, सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करणे, ड्रंक अँड ड्राईव्ह यासारख्या विविध प्रकारच्या कारवाया जिल्हाभरातील पोलिसांनी नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशनद्वारे केल्या। या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल पकडण्यासह हजारोंचा दंड देखील करण्यात आलाय। धुळे जिल्ह्यामध्ये माननीय आयजी सर श्री दत्तात्रय कराळे व पोलीस अधीक्षक श्रीकांतजी देवरे सरांच्या आदेशान्वये नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेले होते। स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की शिरपूर आणि धुळ्यामार्गे मालेगावकडे एक ट्रक त्याच्यामध्ये स्पिरिट हे अवैधरित्या विक्रीसाठी व वाहतूक करत आहेत। त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी नाकाबंदी लावून एक संशयित ट्रक त्या ठिकाणून जात असताना त्याचा पाठलाग केला व सुरत बायपासजवळ हिरे मेडिकल कॉलेजजवळ त्याला थांबवले। त्यातील चालकाला त्याचे नावगाव विचारले असता त्याने उडवाउडीचे उत्तरं दिले सुरुवातीला आणि ट्रकमध्ये काय माल आहे याचीही तो माहिती देत नव्हता। त्यानंतर वाहन आम्ही ताब्यात घेतले व त्याला सर्व कागदपत्रे व मुद्देमालाची सविस्तर माहिती सांगण्याबाबत त्याला लेखी समज देऊन त्याला मुदत दिली, परंतु त्याने कुठलीही माहिती पुरवली नाही। त्यामुळे संशय वाढल्याने आम्ही स्वतः ते चेक केले व पंचनामा त्याचा केला। तर त्यामध्ये स्पिरिट हा अवैध विक्री व वाहतुकीसाठी घेऊन जात असल्याचे कन्फर्म झाले। त्या पद्धतीने ते ताब्यात घेऊन धुळे शहर पोलीस स्टेशन येथे त्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील कारवाई धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे। चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात 8% सूट, जून महिन्यात 6% सूट, जुलै महिन्यात 3% सूट मिळेल। तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3000ची सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित।